बाहेरचे लोक येतील तेवढ्या पुरतं सांगतील, निघून जातील. अरे आज पवार दर आठवड्याला पुण्यात असेल, काळजी करू नका. आज मी आपल्याला सांगतो की 30 लाख वाहनं पुण्यामध्ये आहेत, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये रस्त्यावर असतात. वाहतुकीची कोंडी होतीये. जिथं माग आपण 10-20 मिनिटात पोहोचायचो तिथे 1 तास जातोय, सव्वा तास जातोय. आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेल जास्त जळतंय. 15 लाख वाहनांचं अर्धा लिटरच पेट्रोल आणि अर्धा लिटरच डिझेल जास्त जळालं तर 50 रुपयाप्रमाणे 15 लाख वाहनांचं दिवसभराचं काढलंय 7.5 कोटी रुपये होतात रोज. वाया जाणारे मॅन आवर म्हणजे तुमचे तास 150 रुपये धरलेत, 15 लाख 22.5 कोटी होतात. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक ह्याच्यामुळं वाया जातात. रोज 30 कोटी म्हणजे 12 महिन्याचे 10,800 कोटी रुपये ह्याच्यात पुणेकरांचे वाया जात आहेत. तुमच्या खिशाला चाट पडते. कुणी इथं असेल तर माझी त्यांच्याशी चर्चा करायची तयारी आहे. हा सूर्य हा जयत्रथ. यामध्ये मला सांगा की हे जर बंद करायचं असेल, एवढी वाहनं आपल्याला कंट्रोलमध्ये आणायची असतील, त्या वाहनांचं प्रदूषण कमी करायचं असेल तर प्रदूषण मुक्त वाहनातून आम्हाला तुम्हाला न्यायचं आहे. म्हणून मी आमची महानगरपालिका तुम्ही जर आमच्या ताब्यामध्ये दिली पिंपरी पुण्याची तर मी मोफत तुम्हाला बस सेवा देतो आणि मेट्रो देतो. काही जणांनी तर आज सांगितलं अजित पवार असं कसं करतात, कॅबिनेटचा निर्णय व्हायला पाहिजे. अरे बाबा, हा निर्णय महानगरपालिकेचा आहे, कॅबिनेटचा काय संबंध आहे? काय कळतं का नाही कुणाला माहिती. खुशाल सांगतात की हा कॉर्पोरेशनचा निर्णय. कॉर्पोरेशनच्या कार्यक्षेत्रात तिथल्या बजेटमध्ये काय करावं हे उद्याच्याला निवडून गेलेले नगरसेवक नगरसेविका करणार आहेत. आणि या पद्धतीनं आपण ते केलं तर आम्हाला मेट्रोला 5 कोटी रुपये आणि आपल्या PMPML ला 20 कोटी रुपये महिन्याला लागत आहेत. ते तिकीट काढा, अमकं करा, तमकं करा, त्याच्यातला वेळ वाचेल. मेट्रोनी गेल्यानंतर इलेक्ट्रिकवर असल्यामुळं प्रदूषण होणार नाही. त्याच्यातनं बसनी गेल्यानंतर EVच्या बसेस, CNGच्या बसेस, त्याच्यामध्ये प्रदूषण कमी होईल. फुकट जायला, मोफत जायला मिळणार म्हणल्यावर लोक आपली स्वतःची वाहनं कमी रस्त्यावर आणतील, त्यामुळे आपलं प्रदूषण कमी होईल. त्यामुळे माझ्या पुण्याच्या मुलामुलींचं आरोग्य चांगलं राहील, वयस्कर लोकांचं आरोग्य चांगलं राहील. मित्रांनो, मी आज तुमच्या समोर उभा आहे. 8.5 कोटीचं बजेट मी राज्य सरकारचं सादर करतो. तुम्ही बघता त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या योजनेला 45,000 कोटी रुपये आम्ही देतो. शेतकऱ्यांना वीज माफीला 25,000 कोटी रुपये देतो. म्हणजे 40 आणि 25 जवळपास 45 आणि 25 70,000 कोटी रुपये, 8.5 लाख कोटी 70,000 कोटी रुपये आम्ही देऊ शकतो. इथं आपलं बजेट 13,600 कोटीचं आहे, 12,600 कोटी. मग 12,600 कोटी मध्ये 300 कोटी रुपये ह्या कामाला गेले. बिघडलं कुठं? 300 कोटी तुमचे पैसे किती वाचणार आहेत? 10,800 कोटी रुपये वाचणार आहेत. फायद्याचं नाही. मी लाखाचे 12,000 करायला निघालो नाही, 10,800चे 300 कोटी करायला निघालेलो आहे. यामुळं हे अतिशय विचारपूर्वक रिटायर अधिकाऱ्यांशी चर्चा करून, या क्षेत्रातल्या नामवंतांशी चर्चा करून मी ही योजना आणलेली आहे. आणि तुम्ही फक्त आता बाकीचं राहिलेल्या दिवसात काही प्रलोभन दाखवतील, दमदाटी करतील, काय वाटेल ते करतील. कारण तिथं चटक लागलेली आहे. नदी सुधार कार्यक्रमाच्या निमित्तानं काय टेंडरचं झालं तुम्हाला माहिती आहे. STPच्या निमित्तानं मगाशी सुभाषने सांगितलं, तो स्टँडिंगचा चेअरमन होता, अश्विनी स्टँडिंगची चेअरमन होती. या लोकांना विचारा. मित्रांनो, माझी प्रशासनावर पकड आहे. तुम्ही बघा, अधिकारी आपल्याला मी सांगितल्यानंतर टरकतात, बाबा ही आपल्याला नाही केलं तर काही आपलं खरं नाही. आणि मी चांगलंच करायला सांगतो, चुकीचं करायला सांगत नाही. आणि त्याकरता
मला हा बदल करून हवा आहे, पण त्याकरता माझ्या पुणेकरांची वडीलधाऱ्यांचे मला आशीर्वाद हवेत. माझ्या आया बहिणी, लाडक्या बहिणी आहे, तुमची मला मदत हवी आहे. माझ्या भावंडांनो, माझ्या बांधवांनो, तुमचं मला सहकार्य हवंय. मी करून दाखवणारा माणूस आहे आणि मी पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं जगाने, देशाने, राज्याने बघितलेलं आहे. बारामतीमध्ये जर गेला ना, तुम्ही म्हणाल अरे काय ह्याने केलंय, बारामती एवढं सुंदर शहर केलेलं आहे, अजूनही त्याच्यात भर घालतोय. परंतु हे आपलं जगातलं एक महत्वाचं केंद्र आहे, विद्येचा माहेरघर. ह्याच्यामध्ये CIIT आणतोय. 220 कोटी रुपये टाटा ट्रस्टने घातलेत, 50 कोटी आपण, 270 कोटीचं काम बाणेरला चाललेलं आहे. त्याच्यातनं मुलांना, मुलींना नवीन शिक्षण आम्ही देणार आहे. त्याच्यातून AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर आता जगात सगळीकडे सुरू झालेला आहे. तुम्ही IT मध्ये काम करणाऱ्यांना विचारा, हे आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे, ते आपण करूया. तुम्हाला लिकेजेस आहेत ना, तिथं चुका चाललेल्या आहेत, ते सगळं मी बंद करून देईन. आता मोठ्या प्रमाणावर टेंडरची रिंग करतात, त्यांना पाहिजे त्याच लोकांना टेंडर मिळतंय आणि इतरांना प्री क्वालिफिकेशन मध्येच कॅन्सल करतात. का तर तुम्ही ह्याच्यात बसत नाही, त्याच्यात बसत नाही. अटीच अशा घालायच्या की त्यांचीच माणसं बसली पाहिजे, दुसरी माणसं बसलीच नाही पाहिजे. हे सगळं चाललेलं आहे बाबांनो. त्याकरता आपल्याला बदल हवा आहे. म्हणून आज मी ह्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला आवाहन करीन, तुम्ही आपापल्या घरी गेल्यावर आजूबाजूला सांगा. अजित पवार सांगत होता ते जरा आम्हाला पटत होतं, एकदा बघू तरी त्याच्या हातात देऊन सूत्र नाही. मी पुणेकरांचा चेहरा मोरा बदलला ना, नावाचा अजित पवार सांगणार नाही. थांबा थांबा, घड्याळाची बटन दाबा, वादा करून जाऊ. काय वादा, दादाचा वादा आहेच, पण घड्याळाचं बटन दाबलं तर वादा, नाही तर कशाचा वादा. त्यामुळं तुतारी पण आहे त्याच्यात, जरा लांब गेलो होता, आता जवळ जवळ येतोय. त्यामध्ये बऱ्याच जणांच्या मनात आहे ते व्हावं, बघू. त्यामध्ये मित्रांनो आपण मार्ग काढू. आपल्याला सुसंस्कृतपणा दाखवायचा आहे. आपल्याला दादागिरी, गुंडगिरी, दहशत ज्यांची चालू आहे ना, ते मोडून काढायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना रात्री अपरात्री काही प्रसंगाला बाहेर जायचा तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि जे कायदा हातात घेऊन चुका करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना योग्य शासन करायचंय. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन द्यायचा नाही. आता हे सगळं केल्यावर आज मी प्रेस घेतल्यावर असे का माझ्यावर सगळे तुटून पडलेत, पण मी मला एकटा समजत नाही. अख्खे पुणेकर माझ्या बरोबर आहेत. मी कुणाच्या बाला घाबरत नाही. फक्त तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. त्यामध्ये आपण आपल्या सगळ्यांचं भलं करू, कारण आपल्या सर्वांचं पुणे आहे. बाहेरून उद्देश करणाऱ्यांचं पुणे नाहीये, आपलं पुणे. आपलं ते आपलंच असतं. या गोष्टीचा विचार आपण करा.